मोठी बातमी येते राजकीय वर्तुळातून। नाना पटोले यांनी आपला राजीनामा सादर केलाय। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा नाना पटोले यांनी दिलाय। कारण काँग्रेसची महाराष्ट्रात झालेली वाताहत आणि त्यानंतर आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नाना पटोले यांनी राजीनामा सादर केलेला आहे। पक्षश्रेष्ठींची देखील नाना पटोले यांनी भेट घेतली। खरं तर या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं नेमकं पानिपत का झालं, काय त्याची कारणं आहेत, या संदर्भाची कारण मीमांसा केली जाईल असं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं। मात्र प्रमुख जबाबदारी जर काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये कोणाची तर प्रदेशाध्यक्ष या नात्यानं नाना पटोले यांची होती। मात्र काँग्रेसला फक्त 16 जागांवर महाराष्ट्रामध्ये समाधान मानावं लागलंय आणि याच कारणातून नाना पटोले यांनी आपला राजीनामा सादर केलेला आहे प्रदेशाध्यक्ष पदाचा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सादर केलाय। मात्र त्यांच्याकडून पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणताही निर्णय यावरती आलेला नाही। काँग्रेसशी झालेली वाताहत, काँग्रेसचं झालेलं पानिपत महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर आपली जबाबदारी म्हणून नाना पटोले यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे प्रदेशाध्यक्ष पदाचा सादर केलाय। मात्र त्याच्यावरती अजून कोणताही निर्णय झालेला नाही।